हाय फ्रेंड्स, आजची रेसिपी खूप स्पेशल आहे कारण ही माझ्या आजीची रेसिपी आहे. तर यासाठी अशा सुकवलेल्या कैरीच्या फोडी लागतात ज्या प्रत्येक कोकणी माणसाच्या घरी असतात. त्याला स्वच्छ धुवून रात्रभर किंवा 7 ते 8 तास पाण्यात भिजवत ठेवायचं आहे आणि नंतर ते पाणी डिस्कार्ड करून त्यात मीठ, मसाला आणि थोडं गूळ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला माझ्या गावी भेदकाचं लोणचं असंही म्हणतात. आम्ही परीक्षा संपल्यावर जेव्हा पण गावी मामाकडे जायचो, तेव्हा आमची आजी हे लोणचं करायची आणि आम्हाला हे लोणचं खूप आवडायचं. तर एका तडका पॅनमध्ये थोडं तेल घ्या. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात राई टाका आणि ती राई नीट तडतडली की त्यात हिंग टाका आणि शेवटी 8 ते 10 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण पूर्ण व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. खूप छान चव येते लसणाची. आणि ही फोडणी गरम गरम कैरीच्या मिश्रणात घालायची आहे. नीट मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालं तुमचं आंबट गोड असं कैरीचं इन्स्टंट लोणचं. तर नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका. बाय.